याकोबाचे पत्र त्याचा 5वा अध्याय आणि वचन 17 आणि 18. जेकब चॅप्टर 5 वर्स 17 आणि 18. एलिया आपल्यासारखा स्वभावाचा माणूस होता. त्याने पाऊस पडू नये अशी आग्रहाने प्रार्थना केली आणि 3.5 वर्ष पृथ्वीवर पाऊस पडला नाही. आणि आम्ही पाहतो पुन्हा त्याने प्रार्थना केली, तेव्हा आकाशाने पाऊस पाडला आणि भूमीने आपले फळ उपजविले. प्रियानो, येथे आम्हाला प्रार्थनेची शक्ती, ताकद पाहावयास मिळतो. आणि ह्या वचनाद्वारे आपण तुमचं लक्ष मी 4 मुद्द्याकडे वळवणार आहे. प्रियानो, एलिया आपल्यासारखा स्वभावाचा माणूस होता, नाही का? आणि त्याने पाऊस पडू नये म्हणून काय केलेले आहे? आग्रहाने आणि निष्ठेने प्रार्थना केलेली आहे. आणि आम्ही पाहतो की 1 तास नाही किंवा 1 दिवस किंवा 1 महिना नाही, परंतु चक्क 3.5 वर्ष पाऊस पडला नाही. आणि आम्ही पाहतो की पुन्हा त्याने प्रार्थना केली, तेव्हा आकाशाने काय केलेलं आहे? पाऊस पडला आणि भूमीने आपलं फळ उपजविले आहे. प्रियानो, आम्ही पाहतो की प्रार्थनेमध्ये खूप शक्ती आहे, ताकद आहे प्रियानो. परंतु काय होतं ना, की प्रार्थना करायला कधी कधी आम्ही विसरतो, कंटाळा करतो, नाही का? आणि प्रार्थना करणे म्हणजे काय तर देवाबरोबर बोलणे प्रियानो, नाही का? परमेश्वर या जगाचा उत्पन्न करता आहे, मालक आहे प्रियानो. आणि त्याच्याबरोबर जर आम्ही बोलतो तर आमचा फायदाच आहे, नुकसान नाही प्रियानो. प्रियानो, आम्ही पाहतो की प्रभूने देखील स्वतः शिष्यांना देखील प्रार्थना शिकवली, नाही का? आपण जर मत्तयाचा 6वा अध्याय आणि 9वं वचन जर पाहिलं तर त्यामध्ये प्रभूने शिष्यांना प्रार्थना शिकवली. यास्तव तुम्ही ह्या प्रकारे प्रार्थना करा. आणि ती प्रार्थना सर्वांना माहित आहे प्रियानो. प्रभू श्री ख्रिस्ताने शिष्यांना जी प्रार्थना शिकवलेली आहे. आपण पहिला मुद्दा पाहूया. मी आपलं लक्ष पहिल्या मुद्द्याकडे वळवत आहे. पहिला मुद्दा आहे, सर्वदा प्रार्थना करावी व खचू नये. प्रियानो, आम्ही आमच्या जीवनामध्ये जीवन जगत असताना आम्हाला निरंतर प्रार्थना करायची आहे आणि न खचून जाता आम्हाला प्रार्थना करायची आहे. आणि प्रियानो, आपण जर पाहिलं लूकाचा 18वा अध्याय आणि 1 ते 7 वचनामध्ये तुम्हाला माहित आहे की एक अत्याग्रही विधवा आहे. तिचं उदाहरण आम्ही पाहतो. ती न्यायाधीशाला न्याय मागत आहे प्रियानो. आणि तो न्यायाधीश कसा आहे? तो देवाला भीत नव्हता, माणसांनाही तो जुमानीत नव्हता. अशा न्यायाधीशाला ती न्याय मागत आहे. परंतु प्रियानो, तो न्यायाधीश काय करत आहे? विलंब करत आहे. परंतु प्रियानो, तिने अत्याग्रह करून ती थांबली नाही, ती खचली नाही, परंतु तिने न्याय मागण्याचा तिने सोडला नाही, तर न्याय मागितला. आणि आम्ही पाहतो की तो त्याने दिलेला आहे. प्रियानो, देवाने आम्हाला निवडलेला आहे, नाही का? आम्ही त्याचा धावा करतो आणि प्रियानो, अद्भुत ते आमच्या प्रार्थनेचं उत्तर देव देतो, नाही का? आणि तो न्याय मिळवून देखील आम्हाला देतो प्रियानो. आपण दुसरं उदाहरण जर पाहिलं, प्रेषित त्याचा 12वा अध्याय वचन 1 ते 11, तिथे देखील आम्हाला पाहावयास मिळतं प्रियानो. पेत्रासाठी मंडळींनी प्रार्थना केली प्रियानो. पेत्र बंदिवासात असताना प्रियानो खरोखरच मंडळी गुडघ्यावर होती आणि मंडळी त्याच्यासाठी प्रार्थना करत होती. आपण वचन 5 जर वाचलं तर त्यामध्ये आम्हाला पाहावयास मिळतं, ह्याप्रमाणे पेत्र तुरुंगात पहाऱ्यात होता, परंतु त्याच्याकरता देवाजवळ मंडळीची प्रार्थना एकाग्रतेने चालली होती. प्रियानो, एकाग्रतेने मंडळी प्रार्थना करत होती प्रियानो. आपण जर रमाई पंडितच्या भाषांतरामध्ये पाहिलं तर कळकळीने प्रार्थना करत होती मंडळी, कळकळीने प्रार्थना करत होती, एकाग्रतेने प्रार्थना करत होती. आणि मी पाहतो की खरोखरच पेत्राची त्या तुरुंगातून अद्भुतरित्या सुटका झालेली आहे प्रियानो. आमच्या जीवनामध्ये आम्ही जीवन जगत असताना प्रियानो, आम्ही खचून न जाता आम्हाला निरंतर प्रार्थना करायची आहे. आपण दुसऱ्या मुद्द्याकडे वळूया. प्रार्थनेद्वारे अद्भुत कार्य होतं प्रियानो, अद्भुत कार्य होतं. आपण जर लूकाचा 21वा अध्याय 36 वचन जर वाचलं तर त्यामध्ये शेवटी आम्हाला वाचायला मिळतं की सर्व प्रसंगी प्रार्थना करीत जागृत राहा. आम्हाला प्रियानो कुठलाही प्रसंग असो, आम्हाला प्रार्थना करत जागे राहायचं सांगितलेलं आहे, जागृत राहायचं सांगितलं आहे प्रियानो. आणि अशाने काय होतं प्रियानो? अशाने देवाचे आशीर्वाद आम्हाला प्राप्त होतात प्रियानो. अशक्य गोष्टी शक्य होतात प्रियानो. आणि काय होतं प्रियानो? की देवाचे अद्भुत कार्य होत राहतं प्रियानो. म्हणून देवाचे वचन आम्हाला सांगत आहे प्रियानो, देवाचे वचन आम्हाला शिकवत आहे प्रियानो. आम्हाला काय करायचं आहे? निरंतर निरंतर आणि निरंतर प्रार्थना करायची आहे. खचून न जाता आम्हाला प्रार्थना करायची आहे. आपण जर दुसरं उदाहरण जर पाहिलं, योहानाचा 6वा अध्याय आणि 1 ते 13 वचनामध्ये देखील एक शास्त्र भाग आहे प्रियानो. आणि तो म्हणजे प्रभूने 5,000 लोकांना अद्भुतरित्या जेवण दिलेलं आहे. सर्वांच्या परिचयाचा तो शास्त्र भाग आहे प्रियानो. 5 भाकरी आणि 2 मासे यांच्याद्वारे प्रियानो खरोखरच प्रभू ख्रिस्ताने 5,000 लोकांना तृप्त केलेलं आहे प्रियानो. देवाचं अद्भुत कार्य हे ते आम्हाला पाहावयास मिळतं. आपण वचन
11 जर वाचलं तर तेथे आम्हाला काय पाहावयास मिळतं प्रियानो? येशूने त्या भाकरी घेतल्या आणि आभार मानल्यावर बसलेल्यांना वाटून दिल्या. प्रियानो, आमच्या प्रभू ख्रिस्ताने त्याच्या कृतीतून आम्हाला दाखवलं आहे प्रियानो. त्याने आभार मानलेले आहेत प्रियानो, उपकार स्तुती केलेली आहे प्रियानो. आम्ही आमच्या जीवनामध्ये प्रियानो देवाचे आभार मानणं अतिशय गरजेचं आहे. उपकार स्तुती करणं अतिशय गरजेचं आहे प्रियानो. आणि खरोखरच त्याद्वारे परमेश्वराचं अद्भुत कार्य पुढं जातं प्रियानो. आपण तिसऱ्या मुद्द्याकडे वळूया प्रियानो. प्रार्थना केल्याने देवाला काय होतो प्रियानो? संतोष होतो, आनंद होतो. प्रियानो, आम्ही आमच्या जीवनामध्ये जीवन जगत असताना प्रियानो, आम्ही आमच्या जीवनामध्ये देवाच्या वचनाप्रमाणे ज्यावेळेस आम्ही चालतो प्रियानो, आमच्याकडे पाहून देवाला काय होतो? संतोष होतो, आनंद होतो. प्रियानो, लोकाचा 3रा अध्याय वचन 21 ते 21-22 हे 2 वचन जर आम्ही वाचले प्रियानो, तर तेथे आम्हाला पाहावयास मिळतं प्रियानो. येशूने बाप्तिस्मा घेऊन नंतर प्रार्थना करीत असता आकाशातून वाणी झाली, तू माझा प्रिय पुत्र आहेस आणि तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे. प्रियानो, पुत्राकडे पाहून पिता काय झालेला आहे? संतुष्ट झालेला आहे, त्याला आनंद झालेला आहे प्रियानो. प्रियानो, जितक्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवलेला आहे ना प्रियानो, तितके जण त्याची मुले आहेत प्रियानो, तितके जण त्याची पुत्र आणि कन्या अशी झालेले आहेत प्रियानो. आणि खरोखरच प्रियानो, आम्ही ज्यावेळेस त्याच्या वचनाप्रमाणे चालतो प्रियानो, आम्ही निरंतर प्रार्थना करतो, देवाला आमच्याकडे पाहून संतोष होतो. त्याने त्याच्या पुत्राकडे पाहून त्याला संतोष झाला प्रियानो. तिथे असं लिहिलंय की नंतर प्रार्थना करत असता आकाशातून वाणी झाली, तुझ्याविषयी मी काय आहे? संतुष्ट आहे. प्रियानो, आम्ही ज्याप्रमाणे देवाच्या वचनाप्रमाणे चालतो, देवाला आमच्याकडे पाहून काय होतो? आनंद होतो, समाधान वाटतं त्याला प्रियानो. आम्ही जर शमूएल याचा शमूएलाचा 1ल्या अध्यायामध्ये जर पाहिलं तर हन्नेचं उदाहरण सर्वांना माहित आहे प्रियानो. हन्नेने देवाकडे संतान व्हावे म्हणून प्रार्थना केली प्रियानो. हन्ना एक वान स्त्री होती प्रियाने. तिने आग्रहाने प्रार्थना केली, निष्ठेने तिने प्रार्थना केली प्रियानो. आणि आपण जर 10वं वचन वाचलं तर त्यामध्ये आम्हाला पाहावयास मिळतं प्रियानो, हन्नेने देवाजवळ कळकळून प्रार्थना केली. तिचे मन व्यथित झाल्यामुळे तिने परमेश्वराची करुणा भाकून ढळढळा रडली. प्रियानो, आमच्या अश्रूकडे देवाचं लक्ष असतं प्रियानो. आम्ही कळकळून प्रार्थना करतो प्रियानो. हन्नेने कळकळून प्रार्थना केली, करुणा भाकून ती ढळढळा रडली प्रियानो. खरोखरच आमचा देव आमच्यावर प्रेम करतो प्रियानो. आमच्याकडे तो दुर्लक्ष करत नाही, तर आमच्याकडे तो पाहतो, आमचे अश्रू तो जाणतो प्रियानो. हन्नेचे अश्रू त्याने जाणले प्रियानो. आणि खरोखर तिला तिच्या प्रार्थनेचं उत्तर मिळालेलं आहे प्रियानो. तिची वेदना स्थिती आनंदात बदललेली आहे प्रियानो. आणि तिने जी काय मनापासून प्रार्थना करून तिने काय केले? देवाचे आभार देखील मानलेले आहेत प्रियानो. आम्ही जर वचन 18 वाचलं तर ते 18 वचन आम्हाला अधिक प्रभावित करतं प्रियानो. आणि ते म्हणजे प्रियानो, नंतर तिचा चेहरा उदास राहिला नाही प्रियानो. खरोखरच देवाला आमच्याकडे पाहून संतोष होतो. परंतु प्रियानो, आम्ही देखील देवाकडे पाहून संतोष पावतो, कारण आमचा देव आमच्या प्रार्थनेचं उत्तर देऊन आमचा आनंद दुगणित करतो प्रियानो. हन्नेचा चेहरा नंतर कधीच उदास राहिला नाही. ती उदास होती प्रियानो, ती व्यथित झाली होती प्रियानो. परंतु प्रियानो, तिची आनंददायी स्थिती वेदनादायी स्थिती काय झालेली आहे? आनंदामध्ये बदललेले आहे प्रियानो. खरोखरच देव आमच्याकडे पाहून आनंद होतो देवाला. आणि आम्हाला देखील देवाने प्रार्थनेचं उत्तर दिल्यानंतर आम्ही देखील आनंदी होतो, आम्हाला देखील संतोष वाटतो प्रियानो. देव आमचा प्रार्थना ऐकतो, नक्की ऐकतो प्रियानो. आणि त्याचा पुरावा आम्हाला स्तोत्राचा 65वा अध्याय आणि 2ऱ्या वचनामध्ये मिळतो. Psalm 65:2 यामध्ये आम्हाला त्याचा पुरावा मिळतो. तू जो प्रार्थना ऐकतोस त्या तुझ्याकडे सर्व मानवजाती येते. प्रियानो, स्तोत्रकर्ता दावीद म्हणतो, तू जो प्रार्थना ऐकतोस त्या तुझ्याकडे सर्व मानवजाती येते. प्रियानो, आम्ही कोणत्याही भाषेत प्रार्थना केली तरी देव आमचा विचार आणि भावना समजू शकतो प्रियानो. आणि खरोखर प्रियानो, आम्ही पाहतो जगामध्ये हजारो भाषा आहेत, परंतु त्या सर्व भाषा आमच्या देवाला ज्ञात नाहीत. आणि प्रियानो, खरोखरच सर्वांची भावना तो समजू शकतो प्रियानो. आणि तो विचार समजू शकतो. आमचा देव सर्व ज्ञानी आहे, सर्व व्यापी आहे प्रियानो. आपण जर प्रेषित याचा 10वा अध्याय आणि 35वा वचन जर वाचलं, ऍक्ट चॅप्टर 10:35, देव भेदभाव करत नाही, तर प्रत्येक राष्ट्रात जो कोणी त्याची भीती बाळगून योग्य तो करतो त्याचा तो काय करतो? स्वीकार करतो. प्रियानो, आमच्या देवाकडे भेदभाव नाही. मनुष्य तरी भेदभाव करतो प्रियानो, पक्षपात करतो, परंतु आमचा देव तसा नाही प्रियानो. तो प्रत्येक राष्ट्रामध्ये, तो कुठलंही राष्ट्र असो प्रियानो, जो त्याची भीती बाळगतो ना प्रियानो, तो योग्य तो करतो ना, त्याचा तो काय करतो? स्वीकार करतो प्रियानो.
प्रियानो त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा भेदभाव नाही, पक्षपात नाही प्रियानो. मनुष्य तसा करतो, पक्षपात आहेत मनुष्यामध्ये किंवा मनुष्य भेदभाव करतो, परंतु आमच्या देवाचा तसा स्वभाव नाही प्रियानो. तो लहान मोठा, गरीब श्रीमंत किंवा अशिक्षित सुशिक्षित असा कुठल्या प्रकारचा त्यामध्ये काय नाही प्रियानो, भेद नाही त्यामध्ये. आणि होय प्रियानो, जितक्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवलेला आहे त्या सर्वांवर तो सारखी प्रीती करतो, सारखी प्रीती करतो. कारण प्रियानो त्याचा तो काय आहे प्रियानो, स्वभाव आहे प्रियानो. तो प्रीती करणारा त्याचा स्वभाव आहे प्रियानो. स्तोत्रकर्ता दावीद 27 आणि 10 मध्ये म्हणतो, माझ्या आईबापांनी मला सोडले तरी परमेश्वर मला जवळ करील. प्रियानो आम्ही या जगामध्ये राहत असताना खरोखरच आमच्यावर आमचे आईबाप प्रेम करतात, मुलावर प्रेम करतात, परंतु प्रियानो ते देखील एक दिवस सोडतील, परंतु आमचा परमेश्वर आम्हाला काय करेल, जवळ करेल. आमचा पूर्ण विश्वास आहे प्रिय, आमचा पूर्ण विश्वास आहे. आणि आपण चौथा मुद्दा पाहूया, शेवटचा आणि चौथा मुद्दा. देवाकडून आशीर्वाद मिळवण्यासाठी फक्त प्रार्थना पुरेशी नाही प्रियानो, प्रार्थना पुरेशी नाही, तर देवाचा आदर आणि आज्ञापालन अतिशय गरजेचं आहे प्रियानो. आपण जर फक्त प्रार्थनाच करत राहिलो तर त्याला काही अर्थ नाही, परंतु त्याच्या जोडीला काय हवं, देवाचा आदर आणि देवाचं आज्ञापालन करणं अतिशय गरजेचं आहे. आपण या अगोदरच्या म्हणण्यामध्ये पाहिलं की प्रियानो देवाचे मुलं हे नाव आम्हाला मिळालेलं आहे आणि खरोखरच आम्हाला त्याचं काय करायचं आहे, आदर करायचा आहे, त्याचा सन्मान आम्हाला करायला हवा प्रियानो. आपण जर अनुवाद याचा 11वा अध्याय आणि 27वं वचन जर पाहिलं तर त्यामध्ये मोशेने काय म्हटलं प्रियानो, तुमचा देव परमेश्वर याच्या आज्ञा आज तुम्हाला सांगतो पाळाल तर तुम्हाला काय मिळेल, आशीर्वाद मिळेल. तुमचा देव परमेश्वर याच्या ज्या आज्ञा मी आज तुम्हाला सांगत आहे त्या तुम्ही पाळल्या तर तुम्हाला काय मिळेल, आशीर्वाद मिळेल. प्रियानो आम्ही या जगामध्ये वावरत असताना आम्ही जर देवाच्या वचनाप्रमाणे चाललो, त्याच्या इच्छेप्रमाणे चालतो, तर प्रियानो आशीर्वाद आमच्या पाठीशी येतात प्रियानो. आणि खरोखर प्रियानो आम्ही आज्ञा पाळणे या जगामध्ये राहत असताना आम्हाला देवाच्या इच्छेप्रमाणे जगणं अतिशय महत्वाचं आहे प्रियानो. आम्हाला आज्ञा पाळणं गरजेचं आहे. आमची प्रार्थना प्रियानो आदरणीय असायला हवी प्रियानो. प्रियानो आमची प्रार्थना कशी असायला हवी, आदरणीय अशी असायला हवी. कधी कधी काय होतं ना प्रियानो, आम्ही कामात व्यस्त असतो, प्रार्थना करायला विसरून जातो. आम्ही पर्पसली ही गोष्ट करत नाही, परंतु होतं आमच्याकडनं की आम्ही कामामध्ये व्यस्त असताना आम्ही प्रार्थना करायला विसरून जातो. परंतु प्रियानो आम्हाला सर्वप्रथम आमची प्रायोरिटी आहे की प्रार्थनेसाठी वेळ देणं अतिशय गरजेचं आहे, फार गरजेचं आहे. आमचं जीवन प्रियानो प्रार्थनेने भरलेलं असं असावं प्रियानो. आम्ही प्रार्थनेशील जीवन आम्हाला जगायला हवं प्रियानो. कारण प्रभूने प्रियानो प्रार्थनेसाठी वेळ दिला. आमचा प्रभू या भूतलावर असताना प्रियानो खरोखरच त्यांनी प्रार्थनेसाठी वेळ दिला. आणि खरोखरच आमच्या प्रभूचा आम्ही कित्ता घेऊया प्रियानो. आमच्या प्रभूच्या इच्छेप्रमाणे आमच्या प्रभूच्या पावलं टाकून आम्ही चालूया प्रियानो. प्रियानो आम्हाला ह्या जगापासून देवाने वेगळं केलेलं आहे, त्याचं लोक असं त्यांनी आम्हाला गणलेलं आहे प्रियानो. आणि खरोखरच आम्हाला आमच्या प्रभूचा कित्ता गिरवायचा आहे. आम्हाला काय करायचं आहे प्रियानो, प्रार्थनेसाठी वेळ द्यायचा आहे प्रियानो. आम्ही कामात व्यस्त असतो, प्रार्थना करायला विसरतो, परंतु तसं नाही प्रियानो. तर आम्हाला काय करणं आहे की देवासाठी आणि परमेश्वराला प्रार्थनेसाठी वेळ देणं अतिशय गरजेचं आहे प्रियानो. आपण मत्तय याचा 14वा अध्याय 23वा वचन जर वाचलं तर तिथे आम्हाला काय पाहावयास मिळतं प्रियानो. मत्तय याचा 14वा अध्याय आणि 23वा वचन. मग तो लोक समुदायांना निरोप दिल्यावर तो प्रार्थना कराव्यास डोंगरावर गेला, एकांती गेला आणि रात्र झाल्यावरही तो तिथे एकटा होता. बघा प्रियानो आमच्या प्रभू श्री ख्रिस्ताचं या भूतलावरचं जीवन आम्ही पाहतो प्रियानो. तो लोक समुदायांना निरोप दिल्यानंतर तो कुठे गेलेला आहे, तो डोंगरावर गेलेला आहे, एकांती गेलेला आहे प्रियानो प्रार्थना करण्यासाठी. आणि आम्ही पाहतो की तिथे तो रात्र झाल्यावरही तो एकटा तिथे होता, रात्र झाल्यावर एकटा होता. आमच्या प्रभूने एकांती जाऊन प्रार्थना केली प्रियानो, डोंगरावर जाऊन प्रार्थना केली प्रियानो. त्यांनी रात्र प्रियानो एकटा राहून त्यांनी काय केली, प्रार्थना केली प्रियानो. आमच्या प्रभूने खरोखरच प्रार्थनेसाठी काय दिलेला आहे, वेळ दिलेला आहे प्रियानो. आम्हाला देखील ह्या जगामध्ये राहत असताना आम्हाला प्रार्थनेसाठी वेळ द्यायचा आहे. आम्हाला परमेश्वराला जडून राहायचं आहे प्रियानो. आम्हाला परमेश्वराच्या वचनाप्रमाणे चालायचं आहे प्रियानो. आणि त्यामुळे आम्हाला आशीर्वाद मिळतात प्रियानो. आपण जर मार्क याचा 1ला अध्याय आणि 35वा वचन वाचलं तर तिथे देखील आम्हाला पाहावयास मिळतं. मग तो सकाळी मोठ्या पहाटे उठून बाहेर गेला व रानात जाऊन तेथे त्याने प्रार्थना केली प्रियानो. तो मोठ्या पहाटे, मोठी पहाट म्हणजे चार पण असतील किंवा 3 पण असतील सकाळचे प्रियानो. तो मोठ्या पहाटे उठून बाहेर गेला आणि त्यांनी काय केलेलं आहे, रानात जाऊन तिथे काय केलेलं आहे,
प्रार्थना केलेली आहे. प्रियानो, पहा आमच्या प्रभू ख्रिस्ताचं या भूतलावरचं जीवन आम्ही निहाळूया प्रियानो. प्रियानो, खरोखरच आमचा प्रभू ख्रिस्त खरोखरच डोंगरावर एकांती गेला. तो रात्र रात्र त्यांनी प्रार्थना केली. तो मोठ्या पहाटे जाऊन रानात गेला, त्यांनी प्रार्थना केली. आमच्या प्रभूने प्रार्थनेसाठी वेळ दिलेला आहे प्रियानो. आम्हाला खरोखर आमच्या प्रभूचा, आमच्या ख्रिस्ताचा आम्हाला कित्ता गिरवायचा आहे प्रियानो. आम्हाला ख्रिस्ताप्रमाणे ह्या जगामध्ये राहायचं आहे प्रियानो. आणि खरोखरच आम्ही ज्यावेळेस देवाच्या वचनाप्रमाणे चालतो, त्याच्या इच्छेप्रमाणे आम्ही आमचं जीवन जगतो प्रियानो. आणि खरोखरच प्रियानो, आमच्याकडे पाहून देवाला काय होतो? संतोष होतो, आनंद होतो प्रियानो. प्रियानो, प्रार्थना प्रार्थना म्हणजे काय प्रियानो? खरोखरच प्रियानो, आम्ही देवाबरोबर बोलतो प्रियानो. आणि खरोखरच आम्हाला ह्या जगामध्ये राहत असताना प्रार्थनेसाठी आम्हाला निरंतर वेळ द्यायचा आहे. आणि प्रार्थना केल्याने काय होतं प्रियानो? परमेश्वराबरोबर आमचे नाते काय होते? घट्ट होते प्रियानो, मजबूत होते. मनाला शांती, आनंद मिळतो प्रियानो. आणि खरोखरच हा आमचा अनुभव आहे प्रियानो. मनाला मन घट्ट होते, मजबूत होते. आणि काय होते? मनाला शांती आणि आनंद मिळतो. आणि प्रियानो, शेवटी काय होतं प्रियानो? की परमेश्वराच्या इच्छेपणे वागण्यास काय मिळतं प्रियानो? बळ मिळतं, ताकद मिळते. म्हणून प्रियानो, आम्हाला निरंतर प्रार्थना करायची आहे प्रियानो. प्रियानो, प्रार्थना म्हणजे काय? तर देवाबरोबर बोलणं, नाही का? देवाबरोबरचं आमचं संभाषण. संपूर्ण विश्वाचा आमचा देव निर्माण करता आहे प्रियानो. आणि प्रार्थनेद्वारे बोलण्याची संधी आम्हाला मिळते प्रियानो. खरंच किती विशेष अद्भुत गोष्ट आहे ना आमच्या जीवनामध्ये. प्रभूने हे जीवन आम्हाला दिलेलं आहे प्रियानो. आम्ही आमच्या निर्माणकर्त्याबरोबर बोलू शकतो प्रियानो. आणि होय प्रियानो, आम्ही कोणत्याही भाषेत त्याच्याबरोबर मन मोकळे करू शकतो प्रियानो. आणि यासाठी त्याची परवानगीची आम्हाला गरज नाही. आम्ही कुठल्याही क्षणी आम्ही त्याचा धावा करू शकतो, त्याच्याबरोबर बोलू शकतो प्रियानो. त्या प्रियानो, आम्ही जर ह्या जगाकडे वळून पाहिलं तर प्रियानो, जे वरिष्ठ अधिकारी आहेत प्रियानो, त्यांना भेटण्यासाठी आम्हाला वेळ घ्यावा लागतो, परवानगी घ्यावी लागते. आणि त्यानंतरच आम्ही भेटू शकतो किंवा बोलू शकतो. परंतु होय प्रियानो, देवाला धन्यवाद देऊया की आम्हाला दिलेल्या बहुमानाबद्दल. त्या थोर देवाला आपण आभार मानूया, त्याची स्तुती आणि त्याचं गौरव करूया. कारण आम्ही आमच्या देवाबरोबर कधी भेटू शकतो. त्याला त्याच्यासाठी वेळ घेण्याची आम्हाला गरज नाही. प्रियानो, आम्ही प्रार्थना करताना आम्हाला खरोखर देवाबद्दल आमच्या मनामध्ये आदर असायला हवा प्रियानो, आदर असायला हवा. कारण आमचा प्रभू काय आहे? आमचा प्रभू संपूर्ण विश्वाचा गौरवशाली राजा आहे प्रियानो. आणि त्याचा आपण आदर करूया. त्या थोर देवाला आपण धन्यवाद देऊया. आमचा प्रभू भूतलावर असताना आम्ही पाहिलं की तो निरंतर प्रार्थना करत होता. तो रात्र रात्र प्रार्थना करत होता. तो डोंगरावर जाऊन प्रार्थना करत होता. तो रानात जाऊन प्रार्थना करत होता. तो भल्या पहाटे उठून जाऊन प्रार्थना करत होता. आणि प्रियानो, एक सांगू, आमचा प्रभू प्रार्थना करत करतच क्रूसावर गेला. आमचा प्रभू प्रार्थना करत करतच क्रूसावर गेला, तुमच्यासाठी, माझ्यासाठी आणि संपूर्ण मानवाच्या उद्धारासाठी. देवाला आपण धन्यवाद देऊया. देवाच्या प्रीतीबद्दल आपण त्याचे थोर आभार मानूया प्रियानो. प्रियानो, आम्ही ह्या जगामध्ये असताना प्रियानो, आम्हाला सर्व प्रकारची माणसे भेटतील प्रियानो. सर्व प्रकारची माणसे भेटतील. पण प्रार्थना करणारी खूप थोडकी आहेत प्रियानो. प्रार्थना आमची सर्वात मोठी ताकद आहे प्रियानो. आमची शक्ती आहे, आमची ती ढाल आहे प्रियानो. आमचं ते शस्त्र आहे प्रियानो. आम्ही एलियाच्या जीवनामधून पाहिलं प्रियानो. एलिया आपल्यासारखा स्वभावाचा माणूस होता ना प्रियानो. त्यांनी पाऊस पडू नये म्हणून निष्ठेने काय केली प्रियानो? प्रार्थना केली. परंतु आम्ही पाहतो की 3.5 वर्ष पाऊस पडला नाही. त्यांनी प्रार्थना केली आणि आम्ही पाहतो की आकाशाने पाऊस पडला आणि भूमीने काय केले? आपले फळ उपजिवले. प्रियानो, आम्ही जेव्हा काम करतो केवळ कामच करतो प्रियानो. परंतु हे लक्षात ठेवा की जेव्हा आम्ही प्रार्थना करतो ना, तेव्हा प्रभू काम करत असतो. प्रभू आमच्यासाठी काम करत असतो. म्हणून प्रभूला काम करू द्या आणि आम्ही आमची निरंतर प्रार्थना करत राहूया प्रियानो. जेव्हा आम्ही प्रार्थना करतो तेव्हा देवाबरोबर बोलतो प्रियानो. आम्ही देवाबरोबर बोलतो. पण जेव्हा आम्ही वचन वाचतो, वचनाचा अभ्यास करतो ना प्रियानो, तेव्हा देव आमच्याशी बोलत असतो. किती अद्भुत आहे ना प्रियानो. प्रभू येईपर्यंत हे संभाषण आम्हाला निरंतर चालू ठेवायचं आहे प्रियानो. आम्ही 4 मुद्दे पाहिले. पहिला सर्वदा प्रार्थना करावी, खचू नये. दुसरा पहिला, प्रार्थनेद्वारे अद्भुत देवाचं कार्य होतं प्रियानो. तिसरा मुद्दा पाहिला, प्रार्थना केल्याने देवाला संतोष होतो, आनंद होतो. आणि शेवटचा आणि चौथा मुद्दा पाहिला, देवाकडून आशीर्वाद मिळवण्यासाठी फक्त प्रार्थना पुरेशी नाही प्रियानो. तर त्या जोडीला आम्हाला काय असायला हवं? देवाचा आदर आणि आज्ञापालन, देवाचा सन्मान करणं अतिशय गरजेचं आहे प्रियानो. येणाऱ्या दिवसात प्रभू तुम्हाला आणि मला त्याच्या वचनात चालण्यास सहाय्य आणि कृपा करो.